काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नागपूर एकदिवसीय दौऱ्यावर आगमन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागतही केलं। राहुल गांधी यांनी हस्तांदोलन करून कार्यकर्त्यांचं अभिवादन सुद्धा स्वीकारलं। पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संभाजी झेंडे यांना उमेदवारी देण्यात आली। जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आणि दत्ता झुरुंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना डावलून शरद पवार यांच्या गटातील संभाजी झेंडे यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली। मात्र यानंतर पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे। पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्धही करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये दत्ता झुरुंगे हे उपस्थित होते, मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ हे अनुपस्थित होते। याबाबत 2 दिवसात बैठक पार पाडणार असल्याचं संभाजी झेंडे यांनी म्हटलं। यानंतर सर्वच कार्यकर्ते एकत्र काम करतील असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला। नाही, तालुका अध्यक्षांच्या आता सगळ्याच गोष्टी ओपनली बोलता येत नाही। त्यांच्या आई ॲडमिट आहेत। सकाळीच आम्ही जसं सांगितलं की हा प्रोग्रामच मुळे रात्री उशिरा सेट झाला आणि तुमच्याच गावाला होतो आम्ही, तुमच्या शेजारी, आणि सगळ्यांना कळवता आलं नाही। ज्यांना कळवता आलं तर दत्ता झुरंगे आहेत, इकडे बबन भाऊ येऊ शकले। अध्यक्षांशी बोललो ते ॲक्च्युली आपल्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये नुकतेच घरी गेलेले आहेत। दुर्गाडे सरांशी बोललो, ते वाल्ल्याला होते। मला रात्री वाल्ल्यामध्ये रात्रीचे 8 वाजले, त्याच्यामुळे निरोप पोचायला वेळ झाला आणि ज्यांनी निरोप दिले ते उलट तुम्हाला थोडे लवकर यायचे वेळ झाला। आमची उद्या मीटिंग आहे, जिल्हाध्यक्ष त्याला येणार आहे, ते सगळे लोक त्याच्यात एकत्र राहतील। आता ही प्रेस कॉन्फरन्स ऑनलाईन होती, सगळ्या महाराष्ट्रासाठी होती, ते आपल्या एकट्या तालुक्यासाठी बारामती एवढ्या दोघांपुरतीच मर्यादित नव्हती। सर्वजण उद्या एकत्रितरित्या आम्ही मीटिंगला दिसणार आहोत तुम्हाला। उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी येथे झालेली कॉर्नर सभा होती। मी पोलिसांकडून रिपोर्ट घेतलाय, 1,500 खुर्च्या लावल्या होत्या आणि इकडून तिकडून माणसं आणली होती। माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर तसंच नारायणराव राणे यांच्यावर सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवर घाणेरडी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। युवा पिढीसमोर त्यांनी राजकारणाचा स्तर खाली आणायचं असंच ठेवलेला दिसतोय, पण माझ्यावर जेवढी टीका घाणेरड्या पद्धतीने केली तितकीच माझी 10 ते 15 इतकी मताधिक्य वाढतायत आणि हा अनुभव आहे, असं सांगत ठाकरेंची दुटप्पी भूमिका आता कोकणवासियांच्या लक्षात आली आहे। बारसू रिफायनरी त्यांनी आणली, पंतप्रधानांना पत्र त्यांनी दिलेलं आणि आता निवडणूक आली की सांगतायत की आम्ही रद्द करू। इतकंच नाही तर त्यांचेच माजी खासदार विरोध करतायत, त्यांच्या राजपूरचे उमेदवारालाच रिफायनरी हवी आहे आणि यांची ही दुटप्पी भूमिका आता कोकणवासियांच्या लक्षात आली आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलं। कालची सभा म्हणण्यापेक्षा ती कॉर्नर सभा होती। मी आता पोलिसांकडनं जो रिपोर्ट घेतला त्याच्यामध्ये 1,500 खुर्च्या लावलेल्या होत्या आणि इकडून तिकडून आणलेली लोक होती। आणि कालच्या सभेमध्ये काय झालं तर नारायणराव राणे, मी, आमचे कुटुंब याच्यावर टीका करण्याच्या पलीकडे बाकी काहीच नव्हतं ना। त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकारणाचा स्तर अशा पक्षाच्या पक्षप्रमुखांनी कदाचित भावी पिढीसमोर खालवायचाच ठरवला जर असेल त्याला काय आमचा पर्याय नाही। परंतु एक मात्र नक्की आहे की माझ्या मतदारसंघामध्ये येऊन जेवढी माझी घाणेरडी बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तेवढं माझं मताधिक्य वाढतं आणि म्हणून काल मी उभाटाच्या पक्षप्रमुखांना धन्यवाद दिलेले आहेत की आपण माझ्याबद्दल येऊन, माझ्या कुटुंबाबद्दल येऊन जे वाईट बोलला त्याच्यामुळं माझ्या मताधिक्यामध्ये 10 ते 15 हजारांना वाढ झाली। अजित पवारांच्या जाहीरनाम्यात बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक असावी। राज्यावर 8.5 लाख कोटींचे कर्ज असताना जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता ते कसे करणार आहेत? लोकसभेत झाली होती मतांची कडकी म्हणून आता आठवली बहीण लाडकी असं म्हणत कोल्हे यांनी टीका केली आहे। अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहेत, जीएसटी काउन्सिलिंगच्या बैठकीला उपस्थित ते राहत नाहीत, त्यामुळे राज्य सरकारकडे आता पैसा कुठून येणार? राज्यातील आत्ताचे वस्तूंचे दर सरकार कसे स्थिर ठेवणार असा खोचक सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला। मला वाटतं कदाचित प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामध्ये आणि एक ओळ छापाची राहून गेली की आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ। कारण तब्बल 8.5 लाख कोटींचं राज्यावर कर्ज असताना 2.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं असंविधानिक पद्धतीनं पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून जर सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला, यानंतर इतक्या जर गोष्टी पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर मुळात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की मग हे सगळं केलं कशासाठी
या पद्धतीनं पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाचं नाव पळवून जे काही मिळालं, जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यातून साध्य काय झालं? म्हणजे आपल्याला तर लाडकी बहीण योजनेच्या विषयी ठोस माहिती आहे की यामध्ये लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आत्ता बहीण झाली होती लाडकी, आणि या पद्धतीनं लाडकी बहीण योजना अनाऊन्स करत असतात. त्याचं बजेटमध्ये हेड आहे का? इथून सुरुवात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जी एक पेन्शनची योजना ही केलेली, योजनेला कुठलाही विरोध नाही, परंतु वस्तुस्थिती काय त्याकडे पाहणं फार गरजेचं आहे. मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये आपण पाहिलं की अनेक योजनांचा निधी हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि इतर सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. त्यानंतर काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचं जे आश्वासन दिलं ते तर इतकं हास्यास्पद आहे की महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही GST परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. सातत्यानं ते गैरहजर आहेत आणि जो GST लादला जातोय आणि सर्वसामान्यांच्या खिशातून पैसा काढला जातोय, यामध्ये माननीय अर्थमंत्रीच्या GST काउन्सिलमध्ये आवाजच त्यांनी उठवला नाही गेल्या वर्षभरामध्ये. तर मग ते कुठल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव नक्की स्थिर ठेवणार आहेत? माझी महायुतीच्या सर्व नेत्यांना एक कळकळीची विनंती आणि एक आव्हान आहे की त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 10 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले का याची एकदा यादी द्या. आत्ताच दिवाळी झाली, दिवाळीचा किराणा भरत असताना आमच्या सगळ्या माता भगिनींना ही गोष्ट समोर आली, सर्वसामान्य नागरिकांच्या समोर ही गोष्ट आलेली आहे की दिवाळीचा किराणा भरत असताना आपल्या खिशाला नेमका किती खार लागला आहे हे प्रत्येकाला कळलेलं आहे. आणि त्यामुळं महायुतीचं हे आश्वासन हा केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नाही आहोत हे ठाऊक असल्यामुळे वाटेल ती आश्वासनं द्या असं सांगणं हेच या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आचारसंहितेच्या कालावधीत अवैध व्यवसायांवरती प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा भागावर तसंच अंतर्गत महत्वाच्या चेक नाक्यांवरती भरारी पथक तैनात करण्यात आलंय. CCTV कॅमेऱ्यांची नजर सुद्धा आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांच्या आणि अवैध व्यवसायाविरोधात धडाकेबाज कार्यक्रम सुरू आहे. अशातच आता राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्याकडून ही कारवाईचा धमाका सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून आचारसंहितेच्या कालावधीत एकूण 66 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 51 इसमांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कालावधी, दिवाळी अशातच कारवाईचा धमाका सुरू असल्यानं अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. आचारसंहिता कालावधीत आजवर दाखल गुन्ह्यांमध्ये हातभट्टीची गावठी दारू 1400 लिटर, तर देशी मद्य 45 बल्क लिटर, विदेशी मद्य 56 बल्क लिटर, गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्य 9274 बल्क लिटर, रसायन 27,205 लिटर, तसेच मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर टेम्पो आणि मारुती स्विफ्ट कार या वाहनांसह एकूण 1,19,14,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आणि याची माहिती राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली आहे.